हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल। तर इथे मस्त राजनंदिनी आणि मी रेडी झालेलो आहोत। राजनंदिनीला मी ते हेअर टाय केले होते, तिचे एक साईडला टाय करून घेतले, दुसऱ्या साईडचं काढून फेकले तिनं। आणि काय बघते ग काय काय ओके। तर सोफा तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला आणि रेट पण विचारले मी, कमेंट्समध्ये सांगितलं सुद्धा होतं। तर काय झालं की 1 लाख रुपये प्राइस त्याची तिथे जेव्हा शोरूममध्ये होतं ना टॅगवरती लिहिलं होतं 1 लाख आणि 50% ऑफ असं त्यांनी त्याच्यावर लिहिलेलं। आता एक्झॅक्ट प्राइस वगैरे म्हणजे कधी कधी ते वाढवून लिहितात सुद्धा, सो असं मी म्हणू नाही शकत की 1 लाखचाच आहे असं। आणि 50% ऑफ करून तो जवळजवळ आम्हाला 48च्या आसपास वगैरे असा होता तो त्यांनी सांगितलेलं। मग आम्ही काय काय कमी करून 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 ते 45वरती आले होते। 45 वरून पुन्हा मग कमी करून 42वरती आणलं त्यांना। मग 42च्या खाली काय ते यायला रेडीच नव्हते, त्यामुळे 42,000ला हा सोफा घेतला आहे। हा 3 सीटर आहे आणि हा 2 सीटर आहे इकडे। आणि क्वालिटी मी जेवढे सोफे बघितले ना तेवढ्यात मला याची क्वालिटी रफ टफ चांगला वाटला। फक्त एवढंच आहे की याच्यावरती ना अजिबात तसं धूळ वगैरे बसली ना तर लगेच दिसते। सो मी आता सध्या तरी तात्पुरतं याच्यावरती सोफा थ्रो टाकणार आहे, कारण राजनंदिनी इकडे तिकडे फिरत असते, त्याच्यावर चढायचं उड्या मारायचं चालू असतं तिचं। आणि सोबत खाली कार्पेट पण टाकेन जेणेकरून मग खालची जरी धूळ जरी बसली तरी ती लगेच आपल्या पायाने याच्यावरती येणार नाही, असं काहीतरी विचार चाललाय माझा। अजून दुसरी गोष्ट म्हणजे हा ड्रेस थोडासा मोठा झालाय तिला, थोडासा, पण तरी मला खूप क्यूट वाटतं म्हणून तिला घातलाय मी आज। आणि थांब ना बघू 2 मिनिटं 2 मिनिटं हा हे बघा एकच घातलाय शेंडी। अजून की 3 वर्षाची त्यांनी वॉरंटी दिली, म्हणजे 3 वर्षात या सोफ्याला काहीही झालं तर त्यांनी त्याच्यामध्ये रिपेअरिंग वगैरे करून देतील आम्हाला। हायवेला श्रीजी फर्निचर म्हणून आहे तर तिथून घेतलं। भरपूर सारे तिकडे लोटस, त्यानंतर लकी फर्निचर असे खूप सारे आहेत। सगळे फिरून बघितले आम्ही। आणि जेव्हा तुमचे हॉल मोठे असतात तेव्हा ते मोठे मोठे ह्यूजवाले असे सोफे छान दिसतात। मग इथे आम्हाला कस्टमाइज करून घ्यायचा होता पण तेवढा वेळ पण नव्हता, कोण ना कोण घरी येते मग बसायला पण थोडासा प्रॉब्लेम होत होता कुणाला आलं की, म्हणून मग आम्हाला रेडीमेडच घ्यायचं होतं। जेवण बनवायला घेणार आहे सोबत संध्याकाळसाठी। राजनंदिनीला मुगाचे छोटे छोटे डोसे बनवायचे आहेत तर त्याची पण तयारी करायची आहे। चला आता इथे बैस तू, बैस इथं, तिकडे जायचं नाही, लगेच जायचं नाही बाळा। आज मी राईस बनवला अगारोच्या रिगल राईस कुकरमध्ये, कारण मला लो कार्ब राईस बनवायचं होतं आणि त्यासाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे हाच कुकर आहे। इथे ना या कुकरमध्ये आतमध्ये एक सिरॅमिक असं पॉट आहे, तर त्याच्यावरती हे जाळीदार भांडं असतं, तर त्यामध्ये तांदूळ स्वच्छ धुवून त्यानंतर ते तांदूळ बुडतील इतकंच पाणी घातलंय मी। आणि ऑलरेडी या कुकरमध्ये ना सेट केलेलं आहे फंक्शन, सो व्हाईट कार्ब राईस बनवते, सो तो ऑप्शन मी सिलेक्ट केला आहे। राईस बनल्यानंतर ना अशा प्रकारे शिट्टीसुद्धा वाजते, त्यामुळे आपल्याला समजतं की राईस झालेला आहे बनवून। आणि इथे शिट्टी याच्यातून वाफ बाहेर पडते आणि एक्स्ट्रा पाणी असेल तर इथे जमा होतं। आता इथे बघा मी ओपन केल्यावरती राईस किती छान बनला आहे, अगदी सुटसुटीत, म्हणजे मला अशा टाईपमध्येच आवडतो। जेव्हा मला बिर्याणी बनवायची असेल तेव्हासुद्धा असं छान सुटसुटीत असं राईस बनवायचं असेल ना तरी मी याच कुकरचा यूज करते। एक्स्ट्रा जो काही स्टार्च असेल ना ते इथे खाली सिरॅमिक पॉटमध्ये जमा झालेला आहे, पाहू शकताय तुम्ही। राजनंदिनीसाठी लापशी बनवते ही मी, ऑलरेडी ड्रायफ्रूट पावडर बनवली होती तर ती पण मी त्याच्यामध्ये टाकून देते। हे घे, हे नाही दुसरं देणार आहे थांब तुला। हा कट्टा मोठा असल्यामुळे ना मला खूप बरं पडायला लागलं, हिला याच्यावर बसून पण काम करता येतं मला। हे घे बाय आणि ही मखाना पावडर बनवली होती मी, ती 1 चम्मच ऍड केली। आणि आता गुळाची जी पावडर आहे ती 1 चम्मच। जरी मी गुळ पावडर घालत असेल तर जास्त नाही घालत,
फक्त असं किंचितचं गोड टेस्ट लागावी तिला म्हणून घालते गुळाच्या मध्ये. तर मी जास्त आपल्याला जशी लागते ना तसं नाही घालत. आणि थोडंसं दूध त्याच्यामध्ये. अरे बापरे, हाँ राजनंदिनी क्या करने का भी बच्चे. सांगितलं होतं मी ते नरेंद्रना हे करा म्हणून. थांब मेरा. अरे बापरे, आई शपथ सगळं पाण्यात भरलं. आता काय करायचं, मी आता काही करू शकत नाही, अशी हालत झाली. वरण्यापासून खालीपर्यंत सगळं आता भिजलंय घर. नेक्स्ट डे शूट करते मी हे. आणि पाऊस इतका पडला ना, इतका पडला की मी सहज असं बसले होते आमच्या बाहेर हॉलमध्ये आणि कुठून आवाज येतोय म्हणून मी अशी बघते. निवांत राजनंदिनीसोबत मी बघत बसले होते बाहेर, मस्त टी व्ही वगैरे चालू होतं. आणि सहज म्हटलं आवाज कुठून येतोय म्हणून बघते तर पाणी पडतंय. आई शपथ म्हणलं आता काय करायचं. लगेच राजनंदिनीला उचललं, घेऊन गेले वरती आणि अगदी वरती टेरेसपर्यंत गेले. मग लक्षात आलं की कुठून पाणी येतंय. तर टेरेसच्या इथे ना असं आता दाराला कसा उंबरटा असतो आपला, तर तसंच तिथे टेरेसला जे बाहेर म्हणजे दरवाजाच्या इथे खाली आहे ना, तर आधी नव्हता तिथे ॲक्च्युली. सो मी काय केलं, नरेंद्रना तिथे त्यांना करून घ्यायला सांगितलं होतं. आणि फरशी असते ना, तर फरशीचाच बसवला होता तिथे. तर ज्यांनी बसवलं ना, तर अगदी असा बारीक होल होता जो तिथून पाणी म्हणजे तिथून येत होतं ते पाणी. बाकी कुठे काही प्रॉब्लेम नाही आहे घरामध्ये. आणि मी त्याआधी सांगितलं होतं व्यवस्थित करायला, पण या लोकांनी काही ते केलं नव्हतं आणि त्यातूनच पाणी येत होतं. अगदी छोटासा होल होता. आणि झालं काय की टेरेस कसं आमचं 2 बाजूला आहे, मध्ये दरवाजा आहे, 2 बाजूला टेरेस आहे. सो एक साईडला टेरेसच्या होल आहे जिथून पाईपमधून पाणी जातं आणि दुसऱ्या साईडला नाही आहे. सो ते खूपच, आणि पाऊस तर खूप प्रचंड प्रमाणात होतो, तुम्हाला माहितीच आहे. सो तो सगळा जो असा लोड आहे ना, तो सगळा तर तिथे आला होता. आणि मी गेले होते बघायला, तर असं स्विमिंग पूलसारखं टँक झालं होतं तिथे टेरेसला. आणि एक साईडला तर फुल स्पीडने जात होतं, पण इकडनं येणारं पाणी सगळं एका साईडनं असं साचलं होतं. मग मला काहीच करू सुचत नव्हतं. मी पटकन जेवढं मला काही जमेल तेवढं सगळं केलं तिथे. नशीब लगेच मी तिथे बघितल्या लगेच मग आमचा नवीन जो सोफा होता तो हलवला होता. मग आता काय करून घेतलं व्यवस्थित आम्ही ते परत लगेच. नेक्स्ट डेला काय ऊनच पडला आज, त्यामुळे करून घेतलं व्यवस्थित पुन्हा. तर असं सगळा गोंधळ झाला. आता वॉटरप्रूफिंगचं पण आधी केलं होतं या भिंतीला, पण ते फेल झालं. म्हणजे बिल्डरने केलं होतं ते फेल झालं होतं. मग त्यांनी कंप्लेंट वगैरे केली, म्हणजे जे चांगल्या क्वालिटीच केलं होतं ॲक्च्युली त्यांनी. सो कंप्लेंट केली त्यांनी. आणि मग आम्ही सुद्धा आता पुन्हा 20,000 रुपये आमचे खर्चून पुन्हा हे करून घेतलं, वॉटरप्रूफिंग करून घेतलं. आता पाणी अजिबात येत नाही. म्हणजे एवढ्या जोराचा पाऊस झाला पण अजिबात ओल वगैरे कुठे आली नाही आहे. असं सगळं झालं. तर आता जस्ट फ्रेश झाले. राजनंदिनी झोपले, नरेंद्र झोपले आणि माझं हेच आवरायचं चालू आहे. आज आमचं म्हणजे किचनच्या बॅक साईडला जी छोटासा स्पेस आहे ना, तर तिथे भरपूर सारं आमचं मटेरियल पडलं होतं. तर ते सगळं आता काढून बाहेर टाकून दिलं आहे. ते म्हणजे डिस्कार्डच करेल आणि ते थोडं क्लीन करून घ्यायचं आहे. आज ते शक्य नाही झालं, उद्या करणार आहे ते आता. मग तिथेच थोडंसं बाकीचं काही साहित्य वगैरे ठेवता येईल, किंवा आता भांडी वगैरे तर ऑब्व्हियसली तिथे जाऊन घासणार नाही आहे. सो त्याचा वापर थोडा वेगळा काहीतरी करता येईल मला, बघूयात. पाऊस येतोय त्यामुळे मी थोडीशी घाबरले आवाजानं.
ते बाकी तर बर्थडेचं जे प्लॅनिंग होतं ना ते नरेंद्रने सगळं केलं होतं, तुम्ही पाहिलं असेल. आणि त्यात पण मला असं सांगितलं नव्हतं त्यांनी, म्हणजे हे माहीत होतं की कुठेतरी रिसॉर्टला वगैरे चाललं आहे, पण कोणतं हे माहीत नव्हतं. आणि जवळ आहे लांब आहे हे पण माहीत नव्हतं. आणि नरेंद्रने काय केलं की मला सांगितलं की पॅकिंग वगैरे सगळं कर, स्विमिंग पूलचं एक एक कॉस्ट्यूम काहीतरी घे, राश नंदिनीचा तुझा, आणि बस आपण एक एक ड्रेस एक्स्ट्रा ठेव, बस इतकंच सांगितलेलं. आणि मला इथून घेऊन गेले. मग सकाळी जाऊन आम्ही नाश्ता वगैरे केला आणि नाश्ता केल्यानंतर निघाल्यावरती एक ठिकाणी म्हणजे अगदी 5 किलोमीटरचं त्यांनी आम्हाला हे लावलं, मॅप लावला. मला काय वाटलं की 5 किलोमीटरवरती कुठे चालले आज एवढ्या जवळ. वाटलं बहुतेक जवळ कुठलं तरी असावं नवीन रिसॉर्ट, त्यांना काय म्हणजे छोटं असं काहीतरी असेल असं वाटलं. मी म्हटलं ठीक आहे, ओके चला. घेऊन गेले तिथे आणि एक बिल्डिंग होती, त्या बिल्डिंगच्या खाली उभारलो आम्ही. मला मूडच ऑफ झाला पहिले. म्हणजे नॉर्मल तरी असतं तर ठीक आहे, ते अगदीच असं हे होतं. मग मी म्हणलं इथे येण्यापेक्षा मग घरीच केलं असतो. तसंही मला काही अशी हे नव्हती की मला इकडेच घेऊन चला तिकडेच घेऊन चला, घरी पण केलं असतं. त्यांच्या इच्छे काय तर म्हणून मग मी तयार झालो होते जायला. आणि असं सगळं झाल्यावरती मग मला थोडीशी चीड आलेली. पण नंतर कळलं की एक मुलगी असं केक घेऊन आली. त्याने आदल्या दिवशी त्यांच्या ऑफिसमधले त्यांची कलिग आहे तर त्यांना त्यांच्या ओळखीचे कोणतरी आहे तर त्यांच्याकडून केक वगैरे ऑर्डर केला होता. तिथून मग आम्ही गेलो होतो त्या पामनेस रिसॉर्टला. अगदी रिसॉर्टपर्यंत जाईपर्यंत सुद्धा मला माहीत नव्हतं की आम्ही कुठे जाणार आहे. तर अगदी कॉर्नरला असं गेल्यावरती मला बोर्ड दिसला तिथे पामनेसचा. मग मी एक रील पाहिली होती आधी, व्हिडिओ पाहिला होता आणि मला आवडलं होतं ते. सो तिथे आमचा मस्त प्लॅन झाला. छान शांत ठिकाण आहे. गगनबावड्याच्या इथे ना खोकुर्ले नावाचं एक गाव आहे, तर तिथे आहे ते रिसॉर्ट. तुम्ही जर गुगलला टाकलं ना तर तुम्हाला भेटेल त्याचं. हे त्यांचे असे प्लॅन्स असतात की टेंट पण आहे आणि आम्ही जे राहिलो होतो ना ते मला तर शूट म्हणजे मी ना जास्त स्वतः असं एन्जॉय करण्यात जास्त भर घालवला, त्यामुळे मी शूट वगैरे जास्त काय घेतलाच नाही तिथे. त्यामुळे तुम्हाला जर जायचं असेल ना तिथे तर मला वाटतं 2800 रुपयाच्या दरम्यान काहीतरी टेंटचा स्टे आहे त्यांचा. पण मस्त एकदम भारी फिलिंग येईल तुम्हाला आणि अगदी शांत ठिकाणी खूप एन्जॉय कराल तुम्ही. त्यानंतर जो आम्ही राहिलो होतो ना तर तो काहीतरी 2400 रुपये वगैरे होता. आम्हाला टेंटमध्ये म्हणजे नरेंद्रचं असं होतं की टेंटमध्ये नको राहायला आणि मला राहायचं म्हणजे तिथे गेल्यावरती मला असं मी त्यांना म्हणत होते की आपण टेंटला राहायला पाहिजे होतं, तो एक एक्सपिरियन्स घेतला असता. बट ते म्हणले की नको, टेंटमध्ये असं एक तर आतमध्ये असं ह्याच्यात जंगल टाईपमध्ये आतमध्ये आहे आणि घाबरणार तुम्ही, बाळपण आहे, म्हणून विचार केला की आपण अशी रूम टाईपमध्ये, ते पण सिंगल एक असं घर टाईपमध्येच होतं ते. म्हणून मी हे बुक केलं असं ते बोलले. म्हणजे ठीक आहे चला परत कधीतरी प्लॅन करू. बऱ्याचदा मला ही कमेंट येते की होम टूर दे. पण अजून ना खूप सारे काम बाकी आहे. सो माझं असं चालू होतं की झालं की एकदाच देऊयात होम टूर. पण खूप जण म्हणजे सारखं असतातच काही ना काही कमेंट की होम टूर दे वगैरे. घर बघायची इच्छा आहे आणि ऑब्व्हियसली एक्साइटमेंट असते प्रत्येकाला. तर तुम्ही सुद्धा मला तुमच्यातलीच एक मानताय किंवा जवळची वाटत असेल कदाचित असं सारखं व्हिडिओ पाहून. सो तुम्हाला सुद्धा एक्साइटमेंट असणार की सगळं घर बघायची. मोस्टली आता दिसले असतील सगळे एरियाज कॉर्नर्स वगैरे तुम्हाला, पण तरीही वाटतं ना की पूर्ण एकदा पाहावं. पण बरंचसं काम अजून बाकी आहे. आज ते आले होते, ज्यांनी आमचं काम केलं नाही तेच आले होते. तर चाललंय आता ते कम्प्लीट करून घेण्याचं आणि बाकीचं जे करायचं आहे ना की ते मला करून घ्यायचं आहे. म्हणजे फक्त फर्निचरचं मी करून घेतलंय, बाकी जे डेकोर वगैरे जे असेल, वॉल डेकोर असेल तर ते सगळं मला करायचं होतं माझ्या मनाने. सो मी ते थांबवलंय, म्हणजे ते हळूहळू करणार आहे सगळं. आणि थोडं बजेटचा सुद्धा इश्यू होता, हा थोडा वेगळा इश्यू, म्हणजे हा एक वेगळा प्रॉब्लेम आहे. एकदाच करायचं पण व्यवस्थित करायचं असं एक माझं होतं. तर होम टूर जर तुम्हाला आत्ता ज्या स्थितीत घर आहे तशी जर हवी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की हा तू होम टूर दे. मी जसं आहे त्या प्रकारे तुम्हाला देईन. किचन वगैरे मी उद्या आवरते, अजून थोडंसं शिल्लक आहे जे काही ते. तर बाकी तुम्हाला हवं असेल तर सांगा कमेंट सेक्शनमध्ये, मी देईन, काही प्रॉब्लेम नाही आहे मला तसा. बाकी अशा छोट्या छोट्या काहीतरी गोष्टी फर्निचरच्या या शिल्लक राहिलेल्या आहेत. सो माझं असंच होतं की थोडं कम्प्लीट झाल्यावर देऊया. आता तुम्ही म्हणताय तर दिलंच पाहिजे. सो पुन्हा एकदा जर तुम्ही सगळे सांगा की हो आत्ता देऊ देत की सगळं झाल्यावरती देऊ देत, ते सांगा मला नक्की. अजून माझं हे कर्टन्स वगैरे पण मी कुठेच लावून घेतलेले नाही आहेत.
प्रॉब्लेम तर येतोच ऑब्व्हियसली. दिवसाचं काही टेन्शन नाही, दिवसाचं बाहेरून आतलं काहीच दिसत नाही, पण रात्रीच्या वेळेला दिसतं. सो तो एक प्रॉब्लेम होतोय. पण मला ते रोमन कर्टन्स लावायची खूप इच्छा आहे, कारण जरा एक तर रूम छोट्या आहेत, खूप मोठ्या आहेत असं पण काही हे नाही आहे. जे आपले नॉर्मल पडदे लावले तर रूम अजून छोटी दिसण्याची थोडी शक्यता आहे, पण रोमन कर्टन्स लावले तर थोडं स्पेस म्हणजे आपल्याला भेटतो. तर बघू. ते थोडेसे कॉस्टली जातात असं माझ्या ऐकण्यात, आणि मी थोडं सर्च केलं त्यात पण मला दिसून आलं. बघू काय काय होतं आता त्याच्यावरती. लवकरात लवकर निर्णय घेईनच मी, कारण पडदे लावणं तर खूप जास्त गरजेचं आहे. आणि गादीसुद्धा अजून हे केलेली नाही आहे. गादी मला ऑर्डरच करायची आहे, जी मी ऑलरेडी फ्लो मॅट्रेस घेतली आहे ना, तर ती क्वालिटी त्याची खूप आवडली मला. सो तीच ऑर्डर करायचा विचार चालला आहे परत. फक्त या थोडी थोडी कामं चालू आहेत ना, सो त्याच्यात सगळंच एकदम करणं शक्य होत नाही आहे. तर होतील हळूहळू गोष्टी. तर आता आषाढी एकादशी येते. राजनंदिनीसाठी हा खूप छानसा असा ड्रेस बघा मागवलेला आहे. इथे स्कर्ट आहे त्याचं. आता राजनंदिनीचे बऱ्याचदा ड्रेस ना जे आहेत ते सगळे आशूज फॅशन जे आहे ना, तर त्यांच्याकडूनच असतात. आणि क्वालिटी तर बेस्ट आहेच, पण त्यांचं स्टिचिंग उत्तम आहे, उत्तम. म्हणजे मी सांगते म्हणून बिनधास्त मागवा तुम्ही, म्हणेन मी तर. कारण राजनंदिनीसाठी नेहमी माप न घेता त्या मला ड्रेस स्टिच करून पाठवतात, आणि ते फिट होतात अगदी. म्हणजे तुम्ही संक्रांतीचे वगैरे ड्रेस पाहिले असतील तर इथे बघ किती मस्त त्यांनी इथे विठू माऊली लिहिलेलं आहे. छान आहे ड्रेस एकदम. तर आता ह्याचं मला शूट करायचं आहे, आणि करेल मी आता. मे बी उद्याच करायचं प्लॅन चाललं आहे माझं. तर दाखवेन तुम्हाला ऑब्व्हियसली. आणि हा एक क्यूटसा असा हे पण आहे, रबर नाही सॉरी, हेअर बँड. तसंच मी आज एक ॲमेझॉनचं माझं पार्सल मागवलेलं, तर ते आलं आहे. सॉरी कॅमेरा हल्ला थोडा. हे मी जे स्विच बोर्ड्समध्ये सेफ्टीसाठी म्हणून, कारण राजनंदिनी ते त्यामध्ये बोट घालत बसते, म्हणून त्याच्यासाठी हे स्विच बोर्डचे हे मागवलेले आहेत सेफ्टीसाठी. काय बोलतात त्याला, बेबी सेफ्टी इलेक्ट्रिक सॉकेट कवर. 12चा सेट आहे. तुम्हाला जर हवा असेल तर लिंक याची देते मी तुम्हाला. माझं एक वॉच आहे, तर त्याच्यासाठी ही केबल मागवले मी, कारण त्याचं या शिफ्टिंगच्या याच्यामध्ये कुठे हरवले काय माहिती. सो हे केबल मागवले चार्जिंगची. अशा हे तर माझं फेवरेट आहे. बघू कसं निघालं. येलो चिमनीज नावाचं एक ब्रँड आहे, त्यांच्याकडून ना मी हे, वाव, मला खूप छान हे ब्रेसलेट दिसलं होतं. वाव, किती मस्त आहे. हे बघा, मस्त, एकदम मस्त आहे. ओके, तर कधी कधी असं होतं की काय मागवलं तेच लक्षात राहत नाही. तर येस, जे काही प्रोडक्ट्स मी दाखवलेले आहेत व्हिडिओमध्ये, त्यापैकी कोणतेही तुम्हाला हवे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिंक्ससुद्धा असतील, आणि त्याच्या जर डायरेक्ट लिंक मला इथे अटॅच करता आल्या तर त्यासुद्धा मी करते, टॅग करते, तर त्यासुद्धा नक्की चेक करा. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट करा, आणि येस, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.